छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर हा आज शहराच्या सर्वाधिक परिचित, गजबजलेल्या आणि वेगाने विकसित झालेल्या भागांपैकी एक मानला जातो. जालना रोड, गारखेडा, सिडको आणि मुकुंदवाडी या महत्त्वाच्या भागांना जोडणारा हा परिसर आज हजारो कुटुंबांचे निवासस्थान बनलाय. मात्र या परिसराचे नाव कसे पडले, यामागे एक भावनिक, संघर्षमय आणि प्रेरणादायी इतिहास दडलेला आहे. अनेकांना पुंडलिक नगर हे नाव फक्त एका परिसराचे नाव वाटते, परंतु स्थानिकांच्या मते हे नाव एका अशा व्यक्तीच्या स्मरणार्थ देण्यात आलंय, ज्यांनी समाजासाठी संघर्ष केला, अन्यायाविरुद्ध उभे राहिले आणि अखेरीस आपले प्राण गमावले. पुंडलिक नगरच्या इतिहासाची सुरुवात होते ती पुंडलिक राऊत या नावापासून. मूळ बीड जिल्ह्यातील असलेल्या पुंडलिक राऊत यांचे आयुष्य सामान्य कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच सुरू झाले. रोजगार, कुटुंबाचे भविष्य आणि नवीन संधी यांच्या शोधात त्यांनी 1985 साली कुटुंबासह तत्कालीन औरंगाबाद शहर गाठले. त्या काळात आजच्या पुंडलिक नगर परिसराला नेहरू नगर म्हणून ओळखले जात होते. शहराचा विस्तार सुरू झाला असला तरी हा भाग आजच्या तुलनेत खूपच कमी विकसित होता. मोकळे प्लॉट, विखुरलेली घरे आणि प्राथमिक सुविधा अशी त्या परिसराची ओळख होती. औरंगाबादमध्ये आल्यानंतर पुंडलिक राऊत यांनी नेहरू नगरमध्ये स्वतःचा प्लॉट घेतला आणि तेथे घर बांधले. नव्याने स्थायिक होत असतानाही त्यांनी स्वतःपुरते जीवन जगण्याऐवजी परिसरातील लोकांशी जवळीक निर्माण केली. त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड होती. परिसरातील पाणी, वीज, रस्ते, शासकीय कार्यालयातील अडचणी किंवा स्थानिक वाद अशा अनेक प्रश्नांसाठी लोक त्यांच्याकडे येऊ लागले. हळूहळू ते परिसरातील विश्वासार्ह व्यक्तिमत्व बनले. त्या काळात शहर वेगानं वाढत होतं. नवीन वसाहती तयार होत होत्या. ग्रामीण भागातून आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक शहरात येत होते. त्यामुळे जमिनींचे व्यवहार वाढले होते. अनेक सामान्य नागरिकांनी आयुष्याची कमाई खर्च करून छोटे मोठे प्लॉट विकत घेतले होते. पण याच काळात काही असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांनी जमिनी बळकावणे, नागरिकांना धमकावणे आणि प्लॉटवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचे प्रकार सुरू केले होते. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला न्याय मिळवणे कठीण बनत होते. पुंडलिक राऊत यांनी या प्रकारांविरोधात उघडपणे आवाज उठवला. नागरिकांचे प्लॉट वाचवण्यासाठी त्यांनी अनेकदा पुढाकार घेतला. अन्यायाविरोधात उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. पण याच भूमिकेमुळे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी त्यांचे मतभेद वाढल्याचे सांगितले जाते. याच काळात पुंडलिक राऊत यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव पडला. मराठी माणसाचे प्रश्न आणि समाजकारण याबाबतची शिवसेनेची भूमिका त्यांना आवडली. त्यांनी शिवसेनेत सक्रियपणे काम सुरू केलं. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि लोकांशी असलेल्या संपर्कामुळे त्यांची शाखा प्रमुख म्हणून निवड झाली. ते केवळ पक्षाचे कार्यकर्ते नव्हे, तर परिसरातील लोकांसाठी आधारवड बनले होते. आणि आजची आठवण काय असेल? मुळामध्ये मी पुंडलिकराव राऊतांना विकास राऊतांचे वडील म्हणून पाहायला सुरुवात केलं. पण या पुंडलिक नगरचा इतिहास जो आहे, म्हणजे पूर्वी गारखेडा गाव ज्याला म्हटलं जायचं, तर त्याला एकदम कडवट हिंदुत्ववादी लोक, त्याच्यात पुंडलिकराव काकांचा पण त्याच्यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि या लोकांनी त्यावेळेसच्या काळामध्ये, म्हणजे 88-86च्या काळामध्ये या वाढीव भागाला सगळं सुरक्षा द्यायचं काम आणि त्यांना वाचवायचं काम, सगळ्या आया बहिणींना वाचवायचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आम्हाला नवीन पिढीला एक मार्गदर्शक असल्यासारखं आहे की एकदम कडवट आणि ज्वलंत हिंदुत्ववादी कसे लोक होते आणि त्या लोकांच्या जीवावरच आम्ही आज या शहरामध्ये एक नवीन पिढी म्हणून राजकारण करतोय. त्याच्यामुळं आज त्यांना श्रद्धांजली व्हायला मी इथं आलो. आजची पुंडलिक नगरची ओळख काय आहे? कारण शहराचा सेंट्रल भाग मानला जातो. पूर्वी पुंडलिक नगरची ओळख एक मोठी कामगार वस्ती अशी होती, पण आज पुंडलिक नगरची ओळख वेगळी झालेली आहे. या शहराच्या विकासामध्ये पुंडलिक नगरचाही हातभार आहे. पुंडलिक नगर या शहराला जे 125 नगरसेवक आहेत त्याच्यामधून नगरसेवक देतात. पुंडलिक नगर या शहराच्या विकासाचा आवाज बनून सभागृहात बोलतात. त्याचबरोबर या मोठी बाजारपेठ झालेली आहे आणि एक मोठं शहराचा इकॉनॉमिक हब आहे. स्थानिकांच्या कथनानुसार परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधातील संघर्ष वाढत गेला आणि याच वादातून एक दुर्दैवी घटना घडली. पुंडलिक राऊत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे परिसरात मोठी शोककळा पसरली. समाजासाठी झटणारा, लोकांच्या प्रश्नांसाठी लढणारा आणि अन्यायाविरोधात उभा राहणारा एक कार्यकर्ता हरपल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. पुंडलिक राऊत यांच्या मृत्यूची बातमी मुंबईपर्यंत पोहोचली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही या घटनेची माहिती मिळाली. स्थानिकांच्या मते समाजासाठी बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्याचे स्मरण कायम राहावे आणि पुढील पिढ्यांना त्यांचे कार्य माहिती व्हावे, यासाठी या परिसराला त्यांचे नाव देण्याचा विचार पुढे आला.
हा विचार केवळ नामकरणाचा नव्हता, तर एका सामान्य कार्यकर्त्याच्या कार्याला दिलेला सन्मान होता. अखेर 18 ऑगस्ट 1990 हा दिवस या परिसराच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस ठरला. त्या दिवशी नेते चंद्रकांत खैरे, मोरेश्वर सावे, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत नेहरू नगरचे अधिकृतपणे पुंडलिक नगर असे नामकरण करण्यात आल्याचं सांगितलं जातं. या नामकरणामुळे परिसराला नवीन ओळख मिळाली. एका व्यक्तीचं नाव संपूर्ण परिसराशी जोडलं गेलं. संभाजीनगर जेव्हा वसत होतं त्यावेळेस पुंडलिक नगर नावाची मोठी वसाहत आज जी प्रगती झालेली आहे, या उत्पादन यामागचा इतिहास काय? ज्या काळामध्ये अगदी ग्रामीण भागामधून लोक स्वतःचं पोट भरण्यासाठी या शहरात येत होते आणि या शहरात आल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की कुठंतरी माझं स्वतःचं घर असावं आणि ते घर बनत असताना खऱ्या अर्थानं ही नागरी वस्ती या ठिकाणी वसली होती. आणि ज्यावेळेस ही नागरी वस्ती या ठिकाणी हिंदू बांधवाची वसत होती त्यावेळी काही आजूबाजूच्या धर्मांध लोकांकडून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होत होता. आणि खऱ्या अर्थानं हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिकवणीवर चालणारा एक सच्चा शिवसैनिक की ज्यांनी हिंदुत्वासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान या ठिकाणी केलं, ते पुंडलिकजी राऊत त्यांच्या नावाने ही वस्ती या ठिकाणी वसली गेलेली आहे. आणि निश्चित त्यांचं या वस्तीसाठी असलेलं योगदान हे कधीच न विसरता येण्यासारखं आहे. कारण इतिहास साक्षीदार आहे, ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्मावर अन्याय अत्याचार होण्यात करतात त्या ठिकाणी धावून जाणारा शिवसैनिक असतो आणि तो सच्चा शिवसैनिक म्हणून आजही एवढ्या वर्षानंतर पुंडलिकजी राऊत यांची ओळख या ठिकाणी कायम आहे आणि त्यामुळे त्यांची जयंती या ठिकाणी साजरी होती. नेमका काय तो प्रसंग होता? जसे जसं शहरीकरण वाढत गेलं तसं तसं या जमिनीवर काही मुस्लिम समाजाच्या गुंडांचा डोळा होता आणि त्या लोकांना धमकवणे, त्यांची जागा बळकावणे, ती जागा रिकामी करणे असे उद्योग या ठिकाणी चालत होते. अगदी रात्री बेरात्री हिंदू लोकांच्या घरामध्ये घुसण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली होती. आणि असाच एक प्रसंग रात्रीच्या वेळी घडला. काही लोक या ठिकाणी हिंदू वस्तीमध्ये शिरले आणि त्यांचा विरोध करण्यासाठी म्हणून पुंडलिक राऊत ते रस्त्यावर उतरले. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला. त्यांना त्यांचं बलिदान या ठिकाणी द्यावं लागलं. एवढं मोठं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे हिंदू धर्मासाठी आणि त्यानंतरच या वस्तीला त्यांच्या नावाने ओळखलं गेलं, त्यांचं नाव या ठिकाणी दिलं गेलं. आणि निश्चितच मला अभिमान या गोष्टीचा आहे की त्यांना शिवसैनिक म्हणून त्यांची या परिसरामध्ये मोठी अशी ओळख होती. आज एवढ्या वर्षानंतरही एखाद्या माणसाचं नाव लोकांच्या लक्षामध्ये राहणं किंवा एखाद्या माणसाचा पुतळा एखाद्या ठिकाणी उभारणं म्हणजे त्यामागचं त्यांचं कर्तृत्व, त्यामागे त्यांनी दिलेला त्याग हा महत्त्वाचा असतो. तो त्याग त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. स्वतःचं कुटुंब त्यावेळी वाऱ्यावर गेलं, अनेक त्रास त्यांना भोगावे लागले, परंतु तरीसुद्धा त्यांना हे सगळं माहीत असताना ते मागं सरकले नाही. फक्त हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान या ठिकाणी त्यावेळीच केलेलं नाही. नक्कीच आज जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात फास्ट डेव्हलप होणारा किंवा सगळ्यात सुरक्षित म्हणून जर कोणता भाग आपण बघितला जातो तो पुंडलिक नगर हा सगळा परिसर हा मध्यवर्ती बाजारपेठेचा परिसर झालेला आहे. आज इथं राहणारे लोक विकासाच्या दृष्टीने पुढं जात आहे आणि हे सगळं श्रेय जर असेल की ज्या लोकांनी या भागासाठी काम केलं, ज्या लोकांनी या भागासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं, हे सगळं श्रेय त्यांना जात आहे. आणि निश्चित या शहराचा उपमहापौर म्हणून आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून माझी भावना अशी आहे की हे नाव अजरामरपणे लोकांच्या मनामध्ये टिकलं पाहिजे. जो झालेला अत्याचार लोकांवर होता त्या अत्याचाराला थांबवण्यासाठी कोण पुढं आलं होतं ते लोकांच्या लक्षामध्ये राहिलं पाहिजे. त्यामुळे या पुतळ्याचं सौंदर्यीकरण सुद्धा आम्ही करणार आहोत. हा पुतळा मोठ्या प्रमाणात कसा करता येईल यासाठी सुद्धा भविष्यामध्ये आम्ही काम करणार आहोत. पुंडलिक नगर हे नाव पुढे इतकं रूढ झालं की आज अनेकांना त्या भागाचे जुने नाव नेहरू नगर होते हेही माहीत नाही. शहराचा विस्तार होत गेला. नवीन रस्ते, व्यापारी संकुले, शाळा, महाविद्यालये आणि निवासी वसाहती उभ्या राहिल्या. एकेकाळी मोकळ्या जमिनी असलेल्या भागात आज मोठ्या इमारती आणि गजबजलेले चौक दिसतात. परिसराच्या विकासाबरोबरच पुंडलिक राऊत यांच्या स्मृती जपण्याचाही प्रयत्न करण्यात आला. महापालिकेच्या वतीनं पुंडलिक राऊत स्मृती चौक उभारण्यात आला. या चौकात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. आजही अनेक नागरिक या पुतळ्याला अभिवादन करतात. परिसरातील ज्येष्ठ नागरिक नव्या पिढीला या नावामागील इतिहास सांगताना दिसतात. च्या मुख्य भागांपैकी आणि लोकवसाहतींपैकी एक असलेलं हे पुंडलिक नगर आहे. नेमकं पुंडलिक नगर कसं वसलं आणि काय याचा इतिहास आहे? इथे पूर्वी बऱ्याचशा बाईजीपुरा वगैरे भागातून लोक आलेले होते आणि या ठिकाणी सगळ्यांना कुठली काही समस्या असेल तर त्यावेळेस पुंडलिक राऊत हे मदत करायचे. परंतु ज्यावेळेस कोणी न धावता रात्रीला दरोड चोर आले आणि
पब्लिकने आता सगळ्यात अगोदर सगळ्या आघाडीवर पुंडलिक राऊत होते आणि त्यांच्या म्हणजे अत्यंत त्याच्यामुळं हे पुंडलिकनगर नाव पडलंय. कारण त्यांचे पुंडलिकराव त्यांनी नागरिकांना जे मदत केली ते कधी विसरण्यास नसाध्य. नेमका तो काय प्रसंग होता 1985 ते 90च्या दरम्यान? अत्यंत वाईट प्रसंग. काय झालं? कारण इथं म्हणजे रोड नव्हतं का पाणी नव्हतं का काही एक जंगल होतं. कारण मी स्वतः ज्यावेळेस त्यांचं मटर झालं त्यावेळेस स्वतः आलो होतो आणि त्याच्या अगोदर आमच्या भागातले आता मी बाईजीपुरात राहायचो. बाईजीपुरातून लोक इकडे आले त्यावेळेस दंगलीमधून याच्यामुळे. तर बरं ते म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती इथं पुढे जंगल तरी बरं आहे अशी परिस्थिती. नेहरू नगर नाव होतं आणि अतिक्रमण करण्याचा प्रयत्न काय झाला? आणि लोकांनी अतिक्रमण करायचं म्हणून तिथं प्लॉटिंग विकत घेतलेली, फुकट कोणी बसलेलं नाही या पुंडलिक नगरमध्ये. सगळ्यांनी पैसा देऊन सनी प्लॉटिंग घेऊन शकतो. म्हणून आज या परिसराचं कसं महत्व आहे तुमच्याकडे? आजही पुंडलिक राऊत यांचं नाव उज्ज्वल आहे आणि एकदम चांगल्या प्रकारचे सगळ्या थरातले नागरिक या ठिकाणी नांदतायत. हे पुंडलिक राऊत यांच्या नाव आहे. अठरा ऑगस्ट रोजी पुंडलिक राऊत यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. या दिवशी विविध सामाजिक कार्यक्रम ही आयोजित केले जातात. आज पुंडलिक नगर हा परिसर छत्रपती संभाजीनगरच्या नागरी विकासाचे प्रतीक मानला जातो. परंतु या नावामागे एका व्यक्तीची संघर्ष कथा दडलेली आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने समाजासाठी काम केले, अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि आपले जीवन गमावले. त्यानंतर त्यांचे नाव एका संपूर्ण परिसराला देण्यात आले. अशा घटना शहराच्या इतिहासात क्वचितच घडतात.